छत्रपती संभाजीनगरमध्ये विकास झालेला नाही, पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झाले। तर या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगर हे सर्वाधिक जास्त गाजतंय। राजकारणाचा आखाडा म्हणूनच या छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं, कारण याच नगरीमध्ये मनसेनं देखील एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला। त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचाही या ठिकाणी प्रयोग झाला आणि त्यासोबतच बीआरएस पक्ष जो आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्वतःचं नारळ फोडलं। मात्र पुढे काही झालं नसलं तरी हा प्रयोग एक संभाजीनगरच्या नगरीमध्ये झाला। आपण छत्रपती संभाजीनगरातील मुख्य ठिकाणी आलेलो आहोत। आम्हाला त्याच अडचण येत संडास बाथरूम मध्ये आमच्या बरोबर सगळ्या लाईनी चक्कअप झाल्यात मागाल्या सगळे बंद झालेले आमच्या माग पाण्याची ते 10 दिवस 12-15 दिवस पाणी येत नाही नळाला। खूप परेशान होत आपल्याला बरं पाण्याची। इकडची बाथरूमची लाईन बंद होती नेहमी या गल्लीतली 11 नंबर झाला। बरं त्यांची पण समस्या आहे। पाण्याच टाक्याला राहते मी बरं परत घर फुटलंय। बरं म्हणजे ही पाण्याची टाकी आपण या ठिकाणी पाहत असाल तर ही पाण्याची टाकी पण पाणी येत नाही असं त्यांचं मत आहे। घर कुठलं? ते लोक आता लांब राहतात नगरसेवक। आम्हाला जर काही समस्या असते तर आम्ही त्यांच्या घरी जावं लागते ना। म्हणजे आणि त्यांच्या त्यांना घरी काही हा आणि त्यांना सांगू नाही पण ते येत नाही। आतापर्यंत इथं 5 नगरसेवक झाले, त्याच्यामधलं एकही नगरसेवक असा नाहीये की त्यांनी स्थानिक कोणता मुद्दा उचलून घेतला। गल्लीमध्ये पाठीमागं ड्रेनेजचे फुल भरलेले आहेत। आयुक्त इथं येऊन गेले, काहीच विकास झालेला नाही। आता पेपरमध्ये वाटतो आपण ते नशेखोर वाढलेले आहेत, चोऱ्या वाढलेले आहेत, मंगळसूत्र सोडून जाण्या जास्त झालेले आहेत। बरोबर आहे, विकास झालेला नाही आणि या राजकारणामुळे एवढे औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मर्डरची संख्या जास्त झालेली, नशाखोर जास्त प्रमाणात आहे। प्रत्येक गल्लीत त्यांना फिरवलं, इकडला ड्रेनेजचा प्रॉब्लेम असतील, रोडाचे प्रॉब्लेम असतील, अनेक अक्षरशः लोकांच्या घरात जे पाणी येतं का त्याच्या संडासचं सुद्धा पाणी येत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।